मिरजेत 24 परमिट रूम बार बंद ठेवून आंदोलन. नूतनीकरण फी 15% वाढ व परमिट रूममधील मद्य विक्रीवर 10% व्हॅट टॅक्स रद्द करण्याची मागणी. शहरातील परमिट रूम बार व्यावसायिक बंद ठेवण्याच्या मार्गावर. विवेक गवई. महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील परमिट रूम धारकांना अनुज्ञप्ती नूतनीकरण फीमध्ये भरमसाठ 15% वाढ केली आणि परमिट रूम धारकांना मद्य विक्रीवर व्हॅट टॅक्स 5% वरून 10% केले असल्याचे आज मिरज शहरातील 24 परमिट रूम बार धारकांनी व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केले. ही भरमसाठ वाढ परमिट रूम व्यावसायिकांना आणि ग्राहकांनाही न परवडणार आहे. ती त्वरित रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर ही ड वर्ग महानगरपालिका आहे. यामध्ये 3 शहरांचे जोडून महानगरपालिका बनवली असल्याचे लोकसंख्या आधारित फी वाढ करणे योग्य नाही. कारण सांगलीमध्ये कोणतीही पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, मोठी बाजारपेठ नसल्याने येथे येणारे ग्राहक मर्यादित आहेत. अशावेळी 3 शहरांची लोकसंख्येवर आधारित आकारण्यात येणारे आलेले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व परमिट रूम व्यवसाय बंद ठेवण्यात आले. शहरातील परमिट रूम धारकांना फीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने काही परमिट रूम बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे हॉटेल गुलमोहर डिलक्स परमिट रूमचे मालक आणि महाराष्ट्र राज्य खाद्यकीय विक्रेते संघटनेचे संचालक वेद गवई यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.